नमस्कार, मी विजया वामन। शेवटी निवडणुकीचं सार सब कुछ पवार। अजित पवारांची रिकामी जागा शरद पवार गटात भरून काढण्यासाठी नवीन पवार ऍक्टिव्ह झालेला दिसतो। असं मी नाही म्हणत, तर हे पोस्टर म्हणतंय, हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं। वादा तोच, दादा नवा आणि युगेंद्र पवार यांचा फोटो। अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार। बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही युगेंद्र यांच्याकडेच होती। त्यांना त्यांच्या अध्यक्षपदावरून बारामतीत जो पराभव झाला, त्यानंतर अजित पवारांनी युगेंद्र पवार यांना अध्यक्षपदावरून हटवलं असल्याचं सुद्धा बोललं जातंय। एकंदरीत अटीतटीचीच जी आहे ती लढत झाली। विधानसभेसाठी अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार मैदानात असतील असंही बोललं जातंय। एकीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे अजित पवारांवरती टीका करणं किंवा त्यांचं नाव घेणं टाळतात, तर दुसरीकडे हे दोन पवार थेट अजित पवारांना लक्ष्य करतात। त्यात एक युगेंद्र पवार आणि दुसरे रोहित पवार। सुप्रिया सुळेंचा विजय होताच बच्चा बडा हो गया म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना लक्ष्य केलं, तर दुसरीकडे हे पोस्टर वादा तोच, दादा नवा म्हणत बारामतीतच अजित पवारांना चॅलेंज करण्याची डेअरिंग युगेंद्र पवार करतात। त्यामुळेच अजित पवारांची बारामतीत रिकामी जागा भरण्यासाठी पवारांच्या डोक्यात रोहित की युगेंद्र नेमकी कोणता पवार आहे हा विषय सध्या जोर धरत आहे। अशातच अजित पवार पुन्हा घरवापसी करतील, परंतु त्यांनी गमावलेली जागा ही गमावलेलीच असेल असं सुद्धा सातत्यानं बोललं जातंय। एवढंच काय, तर लोकसभेला 8 जागा मिळाल्यात, त्याचं यश क्रेडिट कुठेतरी या फुटीला सुद्धा जातं। जर फोडाफोडी झाली नसती तर शरद पवारांना सहानुभूती मिळाली नसती। आणि बोललं तर असंही जातंय की अजित पवारांना पुन्हा पक्षात घेतलं जाऊ शकतं आणि पक्षात घेऊन त्यांचं स्वागतही होईल। एवढंच काय, तर फुटलेल्या आमदारांना परत घेण्याची सुद्धा तयारी असल्याची चर्चा आता जोर धरते। पण फुटलेल्या आमदारांना परत घेतलं तर लोकसभेसारखं यश विधानसभेला मिळेल का, यावर मात्र प्रश्न उपस्थित केला जातोय। यामध्ये तिसरा मुद्दा असा आहे, तो म्हणजे पवारांना पुन्हा एकदा घड्याळ चिन्हाची असलेली गरज। होय, राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह तुतारी आहे, तर पिपाणी या निवडणूक चिन्हाला सुद्धा तुतारी असंच म्हटलं जातंय आणि त्याचा प्रत्यय या लोकसभेत आला। यामुळे अनेक मतदारांचा खेळ बिघाड झाला, अनेक मतदारसंघांमध्ये गोंधळ झाला। यामध्ये बीड मतदारसंघात पिपाणीला 54,000, भिवंडी मतदारसंघात 1,00,000, तर सातारा मतदारसंघात 32,000 मतं मिळाली आणि यामुळे आम्हाला त्याचा खूप मोठा फटका बसला। आम्हाला सातारा येथील शिंदे यांची जागा सुद्धा गमवावी लागली। अनेक ठिकाणी पिपाणीमुळे उमेदवार पडले असं जयंत पाटील यांनी सुद्धा बोलून दाखवलंय। मग असाच फटका विधानसभेला बसू नये म्हणून पवारांना पुन्हा घड्याळाची गरज असल्याचं बोललं जातंय। एकंदरीत सगळे सूर आणि सगळे ताल तर हेच सांगतात की घड्याळाला तुतारी पाहिजे, परंतु अशामध्ये तुतारीला सुद्धा घड्याळ पाहिजे ही सुद्धा एक बाजू आहे। दुसरीकडे असं जर घडलं नाही, शरद पवार म्हणतात त्या पद्धतीने अजित पवार खूप स्वाभिमानी माणूस आहे आणि माझी मदत कधी मागणार नाही, अशामध्ये जर विधानसभेला सुद्धा पवारांच्या विरुद्धच प्रवाह ठेवण्याचं धोरण जर अजित पवारांनी आखलं, तर मात्र यावेळी युगेंद्र पवार हे बारामतीसाठी सज्ज केले जातील। अजित पवारांची व्हायची तेवढी इमेज या लोकसभेमुळे डॅमेज झाली। अजित पवारांना फक्त एक रायगडची जागा हाती पडली। अशामध्ये आता विधानसभेला सुद्धा या महायुतीत अजित पवारांचं बार्गेनिंग पॉवर अगदी कमी झालेलं असणार आहे। अशामध्ये तळ्यात मळ्यात खेळण्यापेक्षा एकतर शरद पवारांचं बोट धरणं किंवा मग महायुतीतच आपली गळचेपी भूमिका सहन करत राहणं, असे दोनच ऑप्शन अजित पवारांसमोर आहे। परंतु आता अजित पवारांना पवारांच्या पक्षात यायचं म्हटलं तरी तोपर्यंत एक रोहित पवार आणि दुसरे युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बाप बनून बसलेले असतील, अशा सुद्धा आता चर्चा जोर धरतात आणि त्यामध्ये प्राधान्यानं रोहित पवार यांचंच नाव घेतलं जाते। सुरुवातीपासून रोहित पवारांनी अजित पवारांवरती टीका केली आणि त्यामुळेच रोहित पवारांनी इशारा सुद्धा दिलाय, बच्चा अभी बडा हो गया। आता हे संकेत नेमकी कुठे घेऊन जातात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु आता अजित पवारांची बारामतीत किंवा पक्षात झालेली रिकामी जागा भरण्यासाठी दुसरा पवार जो आहे तो मैदानात आणण्याच्या तयारीत आहे आणि त्याला रंगीत तालीम आजपासूनच दिली जात असल्याची सुद्धा चर्चा जोर धरते। याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।